कल्पना करा, तुम्ही घरी बसून मोबाईल स्क्रोल करताय आणि अचानक समोर एक रील येते. त्यात कुणीतरी म्हणतं, वाचते की ना होईया. तर दुसरीकडे कपल्स एकमेकांना कुचू कुचू असं म्हणत असतात. कॉलेजमध्ये गेलं तर ऑरा, रिज, डिलुलू, क्रिंज, नो कॅप असे शब्द कानावर पडतात. आत्ताच्या जेन्झी पोरांनी केलेल्या आंदोलनात पण असे एक ना अनेक शब्द आपल्याला कानावर पडले. तेव्हा आपल्याला विचार यायचा की ही पोरं अशी का बोलतायत बरं. पण आता प्रश्न असा आहे की ही भाषा नेमकी आली कुठून? तिचा खरंच काही अर्थ आहे का की फक्त सोशल मीडियाची जादू आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची जेन झी स्वतःची एक नवीन भाषा तयार करते का? चला तर मग समजून घेऊया इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या या भन्नाट जेन झी भाषेची भन्नाट गोष्ट. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. आजकाल जर तुम्ही एखाद्या कॉलेजच्या कट्ट्यावर, मेट्रोमध्ये, कॅफेमध्ये किंवा इंस्टाग्रामच्या कमेंट सेक्शनमध्ये 5 मिनिटं बघितलं, तर तुम्हाला मराठी, हिंदी किंवा इंग्लिशपेक्षा एक वेगळीच भाषा ऐकू येईल. वाचते की ना हुईया, कुचू कुचू, डिलिलू आहेस का, भाऊ, ऑरा मायनस झालाय का, क्रिंज करू नको, सिच्युएशनशिपमध्ये आहे, ब्रेन रॉट झालाय, लोकी हाय की, स्किबिडी, अरे तू तर फुल एनपीसी आहे रे. आता यातलं अर्ध समजलं असेल तर अभिनंदन. पण जर डोक्यावरून गेलं असेल तर स्वागत आहे. तुम्ही अधिकृतपणे जेनझीच्या जगाबाहेर आलात. कारण ही पिढी फक्त कपडे, मोबाईल किंवा रील्स बदलत नाहीये. ही पिढी स्वतःची भाषा तयार करते. आणि गंमत म्हणजे ही भाषा कोणत्याही डिक्शनरीमध्ये नाही आहे. पण सोशल मीडियावर लाखो लोक रोज बोलतात. आजची मुलं मी तुझ्यावर प्रेम करतो असं कमी आणि कुचू कुचू असं जास्त म्हणायला लागली आहेत. कसा आहेस ऐवजी ऑरा कसा आहे असं प्रश्न विचारतात. तू वेडा आहेस ऐवजी डिलुलो आहेस का असं म्हणतात. आणि ही भाषा इतक्या वेगानं बदलते की कालचे ट्रेंडिंग शब्द आज आउटडेटेड होऊन जातात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की वाचते की ना पासून कुचू कुचू पर्यंत जेनझीची ही भन्नाट भाषा नेमकी आली कुठून, ती इतकी व्हायरल का होते आणि आपल्या आईबाबांना ती ऐकली की हार्टबीट का वाढते. पूर्वी प्रत्येक पिढीची स्वतःची भाषा असायची. आपल्या आईबाबांच्या काळात झकास, टंच, बिंदास, झिंगाट असे शब्द भारी वाटायचे. आपल्या मोठ्या भावांनी भारी, कडक, सॉलिड अशी भाषा वापरली. पण जेन्सीला ते सगळं खूपच नॉर्मल वाटलं. म्हणून त्यांनी इंटरनेटमधून, गेमिंगमधून, मीम्समधून, अॅनिमेमधून, कोरियन कंटेंटमधून आणि Instagram रील्समधून एकदम वेगळी भाषा उचलली. आणि त्या भाषेला भारतीय मसाला लावून स्वतःची स्टाईल तयार केली. म्हणूनच एखादा मुलगा मित्राला म्हणतो, "भाऊ, आज माझा ऑरा फुल मायनस झालाय." म्हणजे त्याचा मूड खराब झालाय. एखादी मुलगी मैत्रिणीला म्हणते, तो तर फुल डिलुलू आहे. म्हणजे तो स्वतःच्या कल्पनांमध्ये जगतोय. दुसरा म्हणतो क्रिंज नको करू. म्हणजे लाजिरवानं वागू नको. आता विचार करा, जर हीच वाक्य आपल्या आजोबांसमोर बोलली तर त्यांना वाटेल घरातल्या मुलांना ताप आलाय की काय. वाचते का ना होईया हा शब्द तर एक भन्नाट इंटरनेट फिनॉमेनाच बनलाय. सुरुवातीला लोकांना त्याचा अर्थही माहीत नव्हता. पण मीम्स, रील्स, एडिट्स आणि रिमिक्समुळे तो एवढा व्हायरल झाला की लोक अर्थापेक्षा फक्त वाईबसाठी तो वापरू लागले. सोशल मीडियाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. काही शब्दांचा अर्थ नसतो, पण त्यांची एनर्जी असते. कुचूपुचूचंही तसंच आहे. दोन प्रेमात पडलेली मुलं फोनवर बोलत असतात, काय करतेस, काय नाही, आणि 5 मिनिटांनी दोघेही कुचूपुचू, मिचूपुचू असं काहीतरी भाषेत पोहोचवतात. बाहेरचा माणूस ऐकेल तर त्याला वाटेल मोबाईलमध्ये लहान मांजर शिरलंय की काय. पण त्या दोघांसाठी तीच प्रेमाची भाषा असते. म्हणूनच आजच्या रिलेशनशिप्समध्ये आय लव्ह यू पेक्षा कुचूपुचूच जास्त व्हायरल झालाय. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये एक सीन बघाच. एक मित्र नवीन हेअरकट करून येतो, दुसरा लगेच म्हणतो, भाऊ, ऑरा +1000. तिसरा म्हणतो, लोकी भारी दिसतोयस. चौथा म्हणतो, नो कॅप. पाचवा म्हणतो, डब्ल्यू आहे. आणि तिथं एखादे प्राध्यापक असतील तर त्यांना वाटेल ही मुलं कोणत्या ग्रहावरून आली आहेत. पण त्यांच्यासाठी ही अगदी रोजची भाषा आहे. ती जलद आहे, मजेशीर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातून एक वेगळी ओळख तयार होते. जसं आधीच्या पिढ्या विशिष्ट गाणी, कपडे किंवा हेअरस्टाईलमुळे ओळखल्या जायच्या, तसंच जेन झी आज त्यांच्या भाषेमुळे ओळखली जाते. सोशल मीडिया हा या भाषेचा सगळ्यात मोठा कारखाना आहे. सकाळी अमेरिकेत एखादा मीम तयार होतो, दुपारी तो कोरियात पोहोचतो.
संध्याकाळी भारतात त्यावर मराठी व्हॉइस ओव्हर येतो आणि रात्री नागपूर पासून कोल्हापूर पर्यंतची मुलं तोच शब्द वापरायला लागतात. एवढा वेग आधी कधीच नव्हता. म्हणूनच एखादा शब्द फक्त काही दिवसात संपूर्ण जगात पोहोचतो. स्ले, सर्व, लेट हिम कुक, ब्रदर यू आर कुक, ऑरा, रिज, सिग्मा, अल्फा, ब्रेन रॉट, एनपीसी, क्रॅश आउट, फॅनम टॅक्स हे शब्द डिक्शनरीत शोधायला गेलात तर काही मिळणार नाही. पण इंस्टाग्रामवर शोधा, लाखो व्हिडिओज मिळतील. आता गंमत अशी की ही भाषा फक्त शब्दांची नाही तर रिॲक्शनची आहे. पूर्वी एखादी गोष्ट आवडली की खूप छान म्हणायचो. आता फक्त डब्ल्यू, काय आवडलं तर एल, धक्का बसला तर ब्रू, एखादा मित्र फालतू जोक मारतो तर लगेच क्रिंज, एखादा जरा जास्तच स्वतःचं कौतुक करतो तर डिलुलू. म्हणजे प्रत्येक भावनेसाठी एक नवीन कोड आता तयार झालाय. आणि ही कोड लँग्वेज फक्त जेनझीलाच समजते. घरातले आई बाबा या भाषेमुळे कायम गोंधळलेले असतात. आई विचारते, काय रे अभ्यास झालाय? मुलगा म्हणतो नो कॅप, फुल लॉ की नाही. बाबा विचारतात रीज म्हणजे काय? मुलगा म्हणतो ते समजावून सांगता येत नाही. आजी ऐकते ऑरा मायनस झालाय, ती लगेच म्हणते डॉक्टरकडे घेऊन जा. म्हणजे एका घरात दोन वेगळ्या भाषा आता राहायला लागल्या. पण हे काय फक्त भाषेचं अंतर नाहीये मंडळी, तर पिढ्यांमधला बदलही दाखवते. जेनझीला छोटे शब्द, जलद आणि मीम सारखे हवेत, कारण त्यांच्याकडे वेळ कमी आणि कॉन्टेंट जास्त आहे. 10 सेकंदाची रील, 15 सेकंदाचा जोक, 30 सेकंदाचं लक्ष. त्यामुळे मोठी वाक्य आता गायब झाली आहेत आणि छोट्या शब्दांनी राज्य सुरू केलंय. ही भाषा जितकी विचित्र वाटते तितकीच ती क्रिएटिव्हही आहे. कारण प्रत्येक आठवड्याला नवीन शब्द जन्माला येतो आणि जुना शब्द रिटायर्ड होतो. आणि खरं सांगायचं तर आपणही कधी काळी आपल्या मोठ्यांना असंच गोंधळात टाकलं होतं. त्यांनी झकास ऐकून भुया उंचावल्या होत्या. आज आपण कुचूपुचू ऐकून उंचावतोय. उद्या जेन अल्फा येईल आणि ती अशी भाषा बोलेल की आजच्या जेनझीला देखील गुगल उघडावं लागेल. भाषा बदलणं म्हणजे हा गुन्हा नाही, ती जिवंत असल्याचा खरं तर पुरावा आहे. म्हणूनच पुढच्या वेळी एखादा जर मुलगा वाचते की ना होया म्हणाला, एखादी मुलगी कुचूकुचू म्हणाली किंवा कुणी ऑरा, रिज, डिलुलू, क्रिंज, एनपीसी, ब्रेन रॉट असं बोललं तर त्याची टिंगल करू नका. कारण कदाचित तुम्ही एका नव्या भाषेचा जन्म प्रत्यक्ष पाहत आहात. आणि कोण जाणे, आज जे शब्द आपल्याला वेडे वाकडे वाटतायत तेच उद्या आपल्या रोजच्या बोलण्यात इतके मिसळतील की आपणही नकळत म्हणू, भाऊ नो कॅप. हा विषयच भारी होता. बाकी मंडळी, तुम्हाला जेनझी पोरांच्या या भाषेबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.